काय करता आजी? खंडील साफ करते. आजी हा. आज की नाही मला मटण लय खाऊ वाटलंय. आता अंधार पडला, रात झाली. हा. आता मटण कवा आणायचं, कवा करायचं, कवा खायचं? हा, त्यापेक्षा आपलं सोयाबीन करू. सोयाबीनची भाजी तर ती मटणावानी होती. मी करून दावते तुम्हाला. बर बर जी, मी सगळी तयारी करते आता. आपण करूया सोयाबीनची भाजी. करूया. हा, ठेव काही कंदील आत नेऊन. बाहेरच असू दे. बर तिथे ठेवते मी. हा, ठेवायचं चली. आजी तुम्ही सांगितलं तशी मी सोयाबीन भिजवले आणि समधी तयारी केली बघा. आता मला सांगा कसं करायचं ते. सांगते, करा. पहिलं काय घालू? तेल. कांदा भाजाय पाहिजे. आता चांगला कांदा लाल होतो भाजाय. थोडस तेल टाकायचं. बस. सोयाबीन परातीत घ्यायचे आणि चांगलं पिळा. 2 पाण्यानं 3 पाण्यानं धुवून घेतलं म्हणजे चांगलं होतं. आता मी सोयाबीन चांगलं पिळून काढले. आता काय करू त्याच्यात? हळद बारक मीठ व्हायचं त्यात घ्या. थोडं हा राहिली तर राहू द्या. हळद टाकावं. हळदीनंच त्याचा वास जातो. हा, मीठ बारक. मीठ बघा एवढं टाकू. टाका सगळ्यात पसरून. आता त्याच्यावर तेल वाटा आणि सगळं कालवा ते. म्हणजे तेलानं थोडंच तेल टाकायचं. बस कालवा सगळं ते हळदी मिठाचं तेलाचं त्याचा एकजीव होऊन दे. तसं सगळं गोळा करून दे. आता वाईट त्याच्यात जिरं मोहरी टाक्यात आणि तेल टाका. वता तेल. हा बस. बाजरीत पीठ टाकवायचं कांद्यात ह्या आणि हलवा. आता ती सोयाबीन वता त्यात. सोयाबीन टाका आता ह्यात. पाणी वतावतो त्यात.
चटणी लाग आता पाणी आता झालं पाहिजे. उकळी येऊ दे जरा थोडा वेळ. मीठ लागतंय कमी थोडंसं टाका. माझ्या हाताने टाकतो मी. दादा तुम्ही टाक. एवढा तास करून करून कुठवाय टाका शेंगदाणे त्यात तुम्ही कडले पण झाले. एवढं मी आता घरात जाते म्हाताऱ्याला जेवायला बोलवून आण. जेवायला आजीने आज भाजी केली आहे सोयाबीनची. कशी झाली सांगा मला. एकदम अगदी भारी झाली. मटणासारखी झाली.